असे खूप मोठे उडवणं. येते तोडता? कच्ची आहे पण ती. दाम पाडू. इथे आहे हे अलीकडे अलीकडे. मार मार. दाखव. अजून आहे हे बघ. इथे एक पण. हे बघा किती बदाम आले. इकडे पण आले. हे छोटा चिकू. चिकू कुठे आहे? इथे आहे छोटासाच आहे. हवेला वर वर चालले व. इकडे बघ इथे आहे ते बघ. याच्यावर मार. ही बघ इथे बदाम आहे. अलीकडे घे. ही समोर कर. काडी समोर कर. वरत कर. हां हे बघ तिथे दिसते. हां हां मार त्याच्यावर मार. पडते मार. समोर सरक समोर. हे बघा किती बदाम आहेत. हे अख्खे बदाम तुकडे तुकडेच निघत आहे. घे. वाव पण अख्खे. एक बदाम दे मला. हे घे. त्याचा अर्धा तुकडा राहिला याच्यामध्ये. कशी वाटते बदाम? विकतच्या खाऊ वाटते? हे आवडते का विकतचे आवडते? हेच आवडतं. हे घरीच झाडाचे आहेत ना. त्या पण असंच काहीतरी करत असतील. बापरे पिंकी पिंकी गुलाबी होटायला लावतो. अंगावर उडत आहे बघ ते. अंगावरचा निघते कपड्यावरचा निघत नाही. हे बघ किती छोटीशी निघाली. हे किती छोटीशी निघाली. वाव. मज्जाच. बदामच करून खायचं दिवसभर. कसं लाल झाला मला. शूट चालूच आहे. अख्खी बदाम निघाली. वाव. अशा फोडायला थोडीशी मेहनत आहे. लय जड राहते ना त्याचं वरचं टक्कर. जाड जड आहे. हे इथे इथे तुटलं नाही. चला आज मी तुम्हाला नाही का पत्ता गोबीचे गोबी मंचुरियन कशी बनवायची ते दाखवते. इथे मी एक गड्डा पत्ता गोबी घेतली. स्वच्छ कापून घेतली. त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडा वेळ ठेवलं. छान बारीक किसून घ्यायची आणि पाणी काढून घ्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं अर्धी वाटी. आणि 2-3 चम्मच मंचुरियन मसाला. सर्व मिक्स करून थोडंसं वाटलं तर मीठ पण थोडंसं मिक्स करायचं चवीप्रमाणे. पहिलेच मीठ टाकलेलं असते. थोडंसं लाल तिखट जर टाकायचं असेल तर ते पण टाकू शकता. छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यावर छान त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे मंचुरियन सारखे. छोटे छोटे बॉल. छान मिक्स झाल्यावर एक साईडला कढईमध्ये तेल गरम करून ठेवायचं कमी गॅसवर. लसूण जिऱ्याची पेस्ट पण टाकायची. थोडीशी पेस्ट फोडणीमध्ये पण टाकायची. थोडीशी याच्यामध्ये पण टाकायची. कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.
बघा छान पीठ मळून घेतलं. छोटे छोटे असे बॉल तयार करून तळून घ्यायचे बारीक साईजचे. छान कमी गॅसवर तळायची थोडी थोडी करून. छान तळणं झाल्यावर एक साईड, मग पुढच्या साईडनं तळायचं दुसऱ्या साईडने. हे बघा छान तळल्या गेली, लाल लाल झाली छोटे छोटे बॉल. पुन्हा तळून घ्यायची, ते काढून घ्यायची, पुन्हा दुसरे तळून घ्यायची बारी बारीने एकदाच. हे बघा पूर्ण मंचुरियन मी तळून घेतलेले आहेत. आता आपण फोडणीची तयारी करू. इथे 1 चमच कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घ्यायचं ग्रेव्हीसाठी. आणि इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे फोडणीला. त्याच्यामध्ये लसूण जिऱ्याची पेस्ट चांगलं तळून घ्यायचं. आणि आपल्याकडे जे काही सॉस असतील ते टाकायचे. इथे सोया सॉस थोडंसं टाकायचं, ग्रीन चिली सॉस टाकायचं 2-2 चम्मच, आणि केचप असेल तर केचप पण टाकायचं. आणि कॉर्नफ्लॉवरचं जे आपण घोळ बनवला ते पण टाकायचं, घट्ट होतं त्याने. केचप टाकलेला आहे 2 चम्मच आणि कॉर्नफ्लॉवरचा घोळ टाकलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं वाटल्यास ग्रेव्हीसाठी, अर्धी वाटी पाणी. छान मिक्स करून घ्यायचं. ग्रेव्ही घट्ट होते. त्याच्यामध्ये मग आपण तळून घेतलेले मंचुरियन टाकायचे. छान ग्रेव्ही घट्ट झाल्यावर गॅस कमी करायचा. पूर्ण बॉल ग्रेव्हीमध्ये टाकायचे मंचुरियन. छान परतून घ्यायचं. ग्रेव्ही वाटल्यास थोडंसं पाणी टाकायचं घट झाल्यास. 2 मिनटं छान परतून घ्यायचं. रेस्टॉरंटसारखे मंचुरियन ग्रेव्ही झालेली आहे. दोन मिनटं कमी गॅसवर शिजून घ्यायचं. गॅस बंद करून घ्यायचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. हे बघा तयार आहे मंचुरियन. याच्यावर थोडीशी पत्ता गोबी आणि मंचुरियन खायला तयार आहे. कशी वाटली नक्की करून पहा.